नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24चे विजेतेपद पटकावले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24चे विजेतेपद पटकावले आहे. माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत रमेश बैस. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थाने पाहू आपल्या महाराष्ट्रातील एकूण 6 आहेत व भारतातील एकूण 42 आहेत. अजिंठा लेणी 1983, वेरूळ लेणी 1983, गारापुरी एलिफंटा लेणी 1987, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2004, पश्चिम घाट महाराष्ट्र 2012 आणि गॅथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प 2018 हे एकूण 6 जागतिक वारसा स्थळे आहेत. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनले आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए अवनी चतुर्वेदी ह्या भारताच्या पहिल्या लष्कर सुभेदार बनले आहेत. माहिती पाहू. सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष महादेवपुरी बुच. वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष PT उषा. अंतराळात जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर रायना वर्नवी. प्रश्न तिसरा, ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, आरिना सबालेंका, ऑप्शन बी. माहिती पाहू. पुरुष एकेरी विजेतेपद जिंकलेले आहे जेनिक सिन्नर यांनी. सुरुवात झालेली आहे 1905 ऑस्ट्रेलिया ओपनची. खेळाचे स्थान आहे मेलबर्न, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. प्रश्न चौथा, ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन डी कैरो या ठिकाणी ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इतर स्पर्धा पाहू आपण. 2023ची पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा हँगझोउ चीन या ठिकाणी झालेली आहे. 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा पाकिस्तान या ठिकाणी होणार आहे. 2027ची पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया या 3 देशांमध्ये होणार आहे. व 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड या राज्यात आपल्या होणार आहे. प्रश्न 5वा, महाराष्ट्र राज्य पहिले बालस्नेही न्यायालय कुठे होणार आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन सी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बालस्नेही न्यायालय होणार आहे. महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव दसई, जिल्हा ठाणे या ठिकाणी आहे. राज्यातील पहिले PM मित्र पार्क अमरावती या ठिकाणी. राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय पुणे या ठिकाणी स्थापन झाले आहे. प्रश्न 6वा, कोणत्या राज्याने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिली न्याहारी योजना जारी केली आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए तमिळनाडू या ठिकाणी भारतातील पहिली न्याहारी योजना जाहीर केली आहे. तमिळनाडू राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. राज्यपाल आहेत RN रवी.
प्रश्न 7वा. कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने दूर से नमस्ते दूरदर्शन आणि यूट्यूब मालिका सुरू केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी युनिसेफ. युनिसेफ या संघटनेने दूर से नमस्ते व दूरदर्शन आणि यूट्यूब मालिका सुरू केली आहे. युनिसेफबद्दल माहिती पाहू. युनिसेफ संयुक्त राष्ट्र बाल निधी स्थापना झालेली आहे 11 डिसेंबर 1946. मुख्यालय आहे न्यूयॉर्क शहर या ठिकाणी. प्रश्न 8वा. कोणत्या संस्थेने अंगण 2022 परिषद आयोजित केली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो या संस्थेने अंगण 2022 परिषद आयोजित केली. प्रश्न 9वा. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत 5 स्टार रँकिंग मिळाली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पुणे. पुणे महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत 5 स्टार रँकिंग मिळाली आहे. प्रश्न 10वा. कोणत्या देशाच्या धर्तीवर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सिंगापूर. सिंगापूर देशाच्या धर्तीवर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर शहर. चलन आहे सिंगापूर डॉलर.